वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात काम करीत आहे। त्याची पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे 35 जिल्ह्यामध्ये एक जिल्हाध्यक्ष नेमण्यात आलेला आहे। त्या जिल्हाध्यक्षाच्या अंतर्गत कार्यकारिणी आहे आणि ती जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी टीम हे पूर्ण जिल्ह्यामध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करतात। मग सर्व शिक्षक वेगवेगळ्या भागात जाऊन योगाचे धडे विद्यार्थ्यांना, पालकांना, सर्व समाजाला देत आहे। हे मोठं काम महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि आमचे जे मेन संस्थापक अध्यक्ष आहेत ते आदरणीय नील पवार सर, त्यांनी ही सुरुवात केली आणि शासनापर्यंत योगाच्या संदर्भात जे काही समाजाला आपल्याला द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून निरोगी जीवन जगण्यासाठी शिक्षकांना जे काम द्यायचं आहे ते शासनापर्यंत पोहोचवलं आहे आणि शासनाकडून योग आयोग लागू करण्यासाठी बऱ्याच वेळा भेटून झालं आहे। शासन सकारात्मक आहे। थोड्याच महिन्यांमध्ये योग आयोग पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होईल आणि तो लागू झाला की त्याची एक समिती राहील आणि त्या समितीच्या माध्यमातून पूर्ण शाळांना, कॉलेजेसला योगा हा कंपल्सरी केला जाईल आणि त्याची गव्हर्नमेंटच्या थ्रू त्याचा निधी येईल आणि प्राध्यापकांना पूर्ण पगारही मिळेल, शिक्षकांना पूर्ण पगार मिळेल। जे शिक्षक होऊन घरी बसलेले आहेत, ज्यांना काम नाही त्यांना काम मिळेल। मग हेल्थ डिपार्टमेंट असो, सिव्हिल हॉस्पिटल असो, पोलीस डिपार्टमेंट असो, या सगळ्या ठिकाणी शिक्षक नेमला जाईल आणि या माध्यमातून हे समाज निरोगी करण्यासाठी मोठं काम या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या तर्फे सुरू आहे। साधारणतः 9 ते 10 हजार योग शिक्षक या महाराष्ट्र योग शिक्षक संघाशी जोडलेले आहेत आणि विशेष म्हणजे मला अभिमान आहे की या रायसोनी महाविद्यालयामध्ये आमच्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक कुणाल महाजन सर इथे शिक्षक म्हणून तुम्हाला लागलेले ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून या वर्षी जळगावला वेगळी थीम एक दिली आणि त्यांनी योग सप्ताह याची सुरुवात केली। या योग सप्ताहामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या। त्यामध्ये योगासनाच्या स्पर्धा पूर्ण जिल्ह्यामधून विद्यार्थी, पालक बोलवण्यात आले, त्याच्या स्पर्धा झाल्या। नंतर योगावर गीतं असतात त्या योगगीताची स्पर्धा झाली। त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा ज्याच्यामध्ये योगाची थीम ठेवली, ती एक स्पर्धा आता व्हायची आहे, उद्याच्या दिवशी होईल रोटरी हॉलला। नंतर एक योग नृत्य स्पर्धा आहे की योगाचं गीत चालू असताना त्याच्यावर आसनं करायची आणि डान्स करायचा, ही एक थीम आहे। अशा या पूर्ण आठवड्यात वेगवेगळ्या थीमवर हे सप्ताह साजरा करण्यात आला आणि उद्याच्या दिवशी 21 तारखेला रोटरी हॉलमध्ये मोठा कार्यक्रम आहे। सकाळी रोटरीचं रोटरीच्या सभासदांसाठी योग मी तिथे